आले 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 सारखं बरं सारखं. सर, माझं नाव जितेंद्र भावे आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी ही आमची जी पार्टी राष्ट्रीयकृत नोंदणीकृत पार्टी आहे आणि पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. नाशिकला आम्ही जवळपास आरटीओतला 40% भ्रष्टाचार बंद आणलेला आहे. आता सध्या आजचा आमचे 2 निवेदन आहेत तुम्हाला. एक प्रामुख्यानं HSRPच्या संदर्भात आहे की ते रद्द करायला पाहिजे, कारण ती 2019 पासून अस्तित्वात आहे. त्याचं अस्तित्व काही आम्हाला स्पष्टपणे जाणवत नाही, पण आमची त्याच्यामध्ये ना लूट होते आहे. आणि दुसरं जे आहे, जनतेची जी कामं आहे ती शासकीय शुल्कात इथे व्हायला पाहिजे, ती होत नाही. पुन्हा मध्यस्थाविना विलंब वेगवान पारदर्शक पद्धतीनं ती झाली पाहिजे. आमचा फुटबॉल होऊ नये या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्याचं निवेदन आम्ही तुम्हाला द्यायला आलो आणि ते द्यायला आलो असताना आत्ता इथे थोडेसे गैरसमज झाले आणि आम्हाला फरशीवर बसायला लागलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. तुम्ही तात्काळ याच्यामध्ये बदल करू शकत असाल तर तुमच्या कार्यालयामध्ये तुमचं जे कार्यालय दिलेलं आहे, केबिन दिलेली आहे, ती एकदम मोर दॅन सफिशियंट आहे. सगळे बसून आणि चर्चा होऊ शकते. जर तुम्हाला तो बदल करायचा नसेल तर आम्ही इथे बोलू शकतो तुमच्याशी. आमचं हे म्हणणं आहे की फरशीवर आम्ही याकरता बसलो की आम्हाला अडवणूक झाली, पण ती जर अडवणूक नसेल तर आम्ही सन्मानानं तुमच्या समोर बसून आम्हाला शांतपणे गांभीर्यानं तुमच्याशी चर्चा करता येईल. यावर तुमचं काय ओपिनियन ते आम्हाला सांगा. 5 जण यांचे तुमचे कोणतरी असेल, 5 जण घ्या, 5 जण या, तुमचं काय असेल शिष्टमंडळ घ्या, सगळेजण जाता येणार. ऐका, त्याच्यावरच तर चर्चा आहे सर. केबिन आम्ही खूप मोठं बांधलंय, त्याच्यामध्ये 10-15 खुर्च्या ठेवल्या आहेत आणि आमचे 10-15 पेक्षा जास्त माणसं नाही. आणि अधिकारी जे आहेत ना ते सक्षम आहेत, सगळ्या परीक्षा देऊन उत्तमरित्या पास झालेले आहेत आणि जनता निरुपद्रवी आहे. तिला तिचं मागणं त्या सरकारकडे मांडायचं आहे, तर तो सरकारी नुमाइंदा जो आहे तो सक्षम आहे, त्यांच्याबरोबर आम्ही बोलणार. तुम्ही आता प्रतिनिधीमधून बोलताय ना? हो, 5-6 जण बोलू, पण सगळ्यांना ऐकायचं आहे. त्यांना सगळ्यांना ऐकायचं. मग तुम्हाला इथं जर सांगता येतं तर सांगा, तुमचे जो कोण शिष्टमंडळाचं 5 जण असतील ती घ्या, आतमध्ये चर्चा करा आणि या. परत एकदा सांगतो, सरांना कळलंय, तुम्हाला परत सांगतो. ती जी केबिन आहे 20x20ची आहे, त्याच्यात 10-15 खुर्च्या आहेत. आम्हाला सगळ्यांना सन्मानानं बसता येईल, तुम्हाला सन्मानानं चर्चा करता येईल. मालकाला जर मालकी थाटात ठेवायचं नसेल, तुम्हाला त्याला असं गुलामच करायचं असेल तर आम्ही इथे बसतो. आमचं काही म्हणणं नाही. वंदे मातरम, वंदे मातरम, मालक मालक, जनताच मालक, मालक मालक, जनता. नंबर प्लेट रद्द करा, रद्द करा, नंबर प्लेट रद्द करा, रद्द करा. भारत माता की, भारत माता की, वंदे. काम चुकार भ्रष्टाचारी, हे काम चुकार भ्रष्टाचारी. मालक हेच खरे देशद्रोही. आता आतमध्ये येत आहे ना तुम्ही, तर घोषणा काय देऊ नका. बरं, तुम्ही चर्चा करा. चला सर, जाऊ द्या ना 1 मिनिट. प्रवीण सर आलं लक्षात. बसा बसा, तिकडं मध्ये बसून घ्या, लवकर बसा. सर या नाव का अजून कोण आहे मुख्य पदाधिकारी? महिला प्रतिनिधीला बसू द्या. नाही या ताई, तुम्ही या ना. सर हे बाटल्या घ्या, प्रोटोकॉल प्रमाणे सगळे या माझ्याकडे. नाही घोषणा नाही, घोषणा नाही. तेवढं तरी हो.
आपले 5-6 जण आहे माझ्या मागे. आज 2 निवेदनं द्यायला आलोय. माझं नाव जितेंद्र भावे आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी नावाने आमची राष्ट्रीय स्तरावरची नोंदणीकृत पार्टी आहे. तिची पुणे जिल्ह्याची सगळी कार्यकारिणी, ग्रामीण आणि शहरी, तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कार्यकारिणी तुम्हाला भेटायला आली. आजीला बसायला आहे. बरं इकडं मला जागा द्या सरका. तुम्ही इकडे या, तुम्हाला सांगितलं तुम्ही जागेवर करा, तुम्ही शूटिंग घ्या, पण आम्हाला पण जागा देते इथे उभं राहायला. ठीक आहे, तुम्ही घ्या, काय अडचण नाही. थोडस इकडे तू मोकळेपणाने तिकडून ते ओढू राहिले इकडे तिकडे करू राहिले, काही कळू काय राहिलं? अहो करू द्या ना, मोकळं करू द्या ना, भूमिकेत राहू नका. हो, तापू नका तुम्ही, ते सगळं शांततेत चर्चा होणार आहे. तुम्ही चर्चेत हा. आमच्या अधिकारांतर्गत आलेलो आहोत सर. कॉपरेट आम्ही- करा. नाही. फक्त तुम्ही हे करू नका की आम्हाला हेच पाहिजे आणि हेच पाहिजे. मॅडम आहेत आता समक्ष, मॅडम जर बोलताय तर त्या सर त्यांची काहीच तक्रार नाही, काहीच तक्रार तक्रार नाही. तुम्ही तुम्ही समोर जाऊन खालपासून करू नका ना, तुम्ही असं तक्रार आणि विरोध हा. करताय. त्यांनी सुद्धा खूप बोलायचं. तुम्ही आम्हाला मोकळीक द्या सर, तुम्ही थोडं बाजूला सरका. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळेच आहे ना गुलाम झाली जनता. हा. तुम्ही प्लीज मागे सरका. आमचा देश आहे, आम्ही सांभाळू. तुम्ही थोडं बाजूला सरका, मला जागा द्या, मॅडम आहेत. मला व्यवस्थित करू द्या. तुम्ही बाजूला सरका थोडी. हा. तुम्ही बाजूला सरका ना, मोकळं उभे राहू द्या ना तुम्ही. खालच्या पासून सगळं लफडं चालू आहे इथं. शांततेत करायचं. मॅडम, आम्ही नाशिकला जवळपास जनतेला फ्री ऍक्सेस देऊन 40% आरटीओ मधला भ्रष्टाचार कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. आमची पक्षाची गाडी जी आहे ती आरटीओच्या गेटवर उभी राहते आणि तुमचं जे सरकारी शुल्काची जी पावती येते ना, त्या पावतीत आमचा माणूस मोफत काम करतो. तर गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही याच्यात यशस्वी झालेलो आहोत. तिथले शिंदे साहेब असल्या, तिथले भगत साहेब रिटायर झाले, ते होते, देशमुख साहेब होते, त्या सगळ्यांनी मिळून आम्हाला खूप कोऑपरेट केलं आणि आमचा 1.5-2 वर्षाचा प्रवास खूप छान पद्धतीने पूर्ण झाला. तो प्रवास आम्हाला इथेही करायचा आहे. त्यासाठी तुमची कोऑपरेशनची भूमिका लागेल. दुसरं, HSRPचं आज निमित्त मोठं आहे की त्या नंबर प्लेट्स आपल्याकडे 2019 सालापासून इंट्रोड्यूस झालेले आहेत. त्याच्यामध्ये सांगितलं असं जातं की चोरी गेलेली वाहनं शोधणं सोपं जातं किंवा ते चोरी जातं, कोणी डेअरिंग करत नाही चोरण्याची, सोपं पडतं सगळं ते. पण तसं काही होताना दिसत नाही. पण 2019 नंतर अनेक वाहने चोरी झालेली आहेत. ती सापडल्याची काही नोंद आपल्याकडे मिळत नाही. मिळत असेल तर ती आपल्याला दिली पाहिजे. त्याच्यामध्ये पारदर्शकपणा आला पाहिजे. अशा पद्धतीची 2 निवेदनं मी तुम्हाला द्यायला आलेली, तुम्ही वाचावी. हे एक दुसरं, बरं. यामध्ये मला एक खुलासा असा हवा होता की याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? HSRPच्या संदर्भामध्ये विधेयक वगैरे लोकसभेत किंवा राज्यसभेत किंवा विधानसभेत किंवा विधान परिषदेत मी याच्याबाबतचं आपलं हे केलं. त्यांची अधिसूचना निघाली की त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की 1 एप्रिल 2019 नंतर ज्या नवीन उत्पादित झालेल्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांना HSRP कंपल्सरी, आणि 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्याबाबत राज्य शासनाला त्यांनी निर्णय घेण्यास सांगितलं की कधी बसवायच्या तुम्ही हे करा. त्यानुसार आपल्या शासनाकडून निर्णय जो आला त्याच्यानुसार कमिशनर ऑफिस ते आम्हाला सांगितलं. त्यानुसार आम्ही आता HSRPबाबतचं सगळ्यांना प्रसिद्धी देऊन हे करून ते काम करण्याबाबतचं लोकांना अवगत करतो. आणि ह्याच्याबाबतचं सगळं जे काय काय कामकाज आहे ते सगळं ऑनलाईनच आहे. आपल्याला तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही आता येताना आमच्या ऑफिसला एंट्री करताना बघितलं असेल. त्याच्यासाठीची जी SOP जी कसे ऑनलाईन तुम्ही कसे प्रोसेस फॉलो करायची आहे, की कुठल्या साईटवर जायचं, कुठलं हे करायचं, ते सगळ्याच्या बाबतचं आपण दिलेलं. तर त्यानुसार लोकांनी फॉलो करून घेऊन हे करायचं. त्याच्यामध्ये जर पुण्यामध्ये आम्ही केलेलं काय ते सांगतो, त्याच्यामध्ये जर लोकांना भरताना काही अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांची कस्टमर केअर आणि त्यांचं ऑफिसचा जो कोणी पर्सन आहे त्याचा एक नंबर दिलेला आहे. आमच्याकडे आमच्या हेल्पडेस्कला आम्ही HSRPचा त्यांची एक व्यक्ती बसवलेली आहे की ज्या काही लोकांना तक्रारी येतील काय येतील ते लोक त्यांना येऊन विचारतात, त्यांच्याशी भेटून घेऊन त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून घेतात.
आमच्या डेस्कला सुद्धा त्यांचं एक व्यक्ती आहे ज्या आणि त्यांचे तो आम्ही आमच्याकडे पुण्याला आम्ही जे केलेलं आहे ते त्यांचा जो काही कस्टमर केअर नंबर आहे तो प्लस त्यांचं जर कोणाला फॉर्म भरताना ऑनलाईन भरताना जर तक्रार म्हणजे अडचण आली तर त्यांच्या एका पर्सनचा नंबरही हे दिलेला आहे की जो त्यांना सॉल्व्ह करून द्यायला मदत असेल. बरं, हा भाबडा प्रश्न आहे, व्यावहारिक प्रश्न आहे. 450 रुपये आपल्याकडे जे शुल्क ठेवण्यात आलेले आहे त्याच्यावर 18% माझ्या माहितीप्रमाणे जीएसटी बरोबर आहे. तर शेजारी राज्य जे आहे गुजरात तिथे 155 रुपये, गोव्यामध्ये 150 रुपये. तर असं का झालं याचं काही तुम्ही खुलासा देऊ शकाल? याच्याबाबतचा खुलासा आमचे ट्रान्सपोर्ट कमिशनर साहेब यांनी स्वतः ऑलरेडी सगळ्या चॅनल्सवर दिलेला आहे. ऑलरेडी ते तुमच्यापर्यंत त्या सगळ्या लिंक्स आलेल्या असतील आणि असेल तरी त्याबाबतच्या लिंक्स असतील ते आपण यांना पाठवून देऊ. तरी ढोबळ मानाने काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी शासनाने जे काही घेतलेली कशी प्रोसिजर फॉलो करून घेऊन काय केलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्याच्यामुळे साहेबांनी आता स्वतःच एक्सप्लेन करून सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अजून त्याच्यात वेगळं मी काही सांगितलं तुम्हाला त्या आम्ही लिंक्स ज्या आहेत ज्या TV9 वर झालेल्या आहे मला त्या ABP माझ झाला वगैरे सगळ्या चॅनल्सवर सांगितलं त्या लिंक्स त्यांच्या जे काय ते तुम्हाला आम्ही शेअर करतो. आता ऑनलाईन आपण जे म्हणतो ना या प्लेटचं पण काम जे आहे ना ते लोकांनी ऑनलाईन करावं. तर त्याच्यामध्ये खूप टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत. तर ते शेवटी कुठेतरी मध्यस्था थ्रू येऊनच करावं लागते अशी परिस्थिती आहे. नाही काहीच आवश्यकता नाही. मोबाईलवर नव्हतंय तुमच्या मोबाईलवर नव्हत आहेत जे आम्ही आता खाली स्टेप्स लावलेले आहेत तुम्ही काही बघून घ्या त्या ह्याच्यावरनं तुम्ही स्वतः करून बघू शकता. त्याच्यामध्ये अजिबात कोणाकडे जायची काही गरज नाही काही नाही. इंडिव्हिज्युअल माणूस कधीही कुठल्याही 24/7 मध्ये कधीही करू शकतो. त्याच्यामध्ये कुणाकडेही जायची आवश्यकता नाही. ऑलरेडी त्या सगळ्या स्टेप्स केलेले आहेत. संपतराव तुमचे काही प्रश्न असतील आणि शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष तुमचं काही बोलायचं असेल तर बोला नाही तर मी बोला. तेच बिलाचं बिल पास न करता निर्णय झालेला आहे त्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये मॉकमध्ये ऑलरेडी झालेला आहे. तर त्याच्याबाबतचं तुम्हाला ऑलरेडी आमचे ट्रान्सपोर्ट कमिशनर साहेबांनी त्याच्याबाबतचे सगळे दिलेलं आहे. तर त्या लिंक्स जे आहेत ना ते तुम्हाला आम्ही पाठवले होते सो दॅट तुमच्या लक्षात येईल. साहेबांनी स्वतः आता सगळं सांगितल्यानंतर आम्ही परत अजून त्याच्यात वेगळं सांगणं बरोबर नाही. बरोबर आहे रील्स वगैरे मध्ये ते आहेच पण मग त्याच्यात अजून जर हायर ऑथॉरिटीने जो ट्रान्सपोर्ट कमिशनर इज अ सिनियर हायर ऑथॉरिटी इन द स्टेट त्यांनीच दिल्यानंतर आम्ही अजून त्याच्यात वेगळं सांगण्यासारखं काही नाहीच आहे ना. सरांनी सांगितलेलं आहे तेच आहे ना सगळं. इंडियामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनच सगळ्यांच्या वर आता तेच सांगितलं की जर माझे हायेस्ट ऑथॉरिटीनी जर सगळ्यांना हे करून सांगितल्यानंतर परत मी त्याच्यात वेगळं सांगायचं काम नाही. तुमचे जे क्वेरीज होते ते मी आन्सर केले. कोणाला काही विचारायचं आहे अजून? प्रश्न आहे का? प्रश्न आहे का रे कोणाचा? कोणाला विचारायचं काही? एक मिनिट सर एक मिनिट. पूर्ण भारतामध्ये कर प्रणाली जर एकच असणार आहे एकच कर आपण पूर्ण भारतात पूर्ण राज्यांमध्ये देतोय तर प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळी नंबर प्लेटसाठी पैसे का आकारणी होते? शासनाचा निर्णय आणि तुम्ही करचा जो विषय आहे ना कर हा कन्करंट लिस्टमध्ये आहे आणि तो प्रत्येक स्टेटनी त्याच्याबाबतचं डिसिजन घ्यायचं असतं. त्याच्यामुळे कर जो काय आहे तो प्रत्येक स्टेट आपला आपला वेगळा करतो. हो पण मग जी अमाऊंट लावलेली मॅडम हा पॉलिसी डिसिजन पॉलिसी डिसिजन मध्ये आम्ही त्यांनी ऑलरेडी दिले ते तर आपण पुन्हा पुन्हा तेच विचारतो. याच्या सारखीमुळे चोरी थांबेल का असं वाटतं? आपण ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे पॉझिटिव्ह असायला पाहिजे. नाही पॉझिटिव्ह हा होता पण चोरटे चोरटे जे असतात ते नंबर प्लेट बदलू शकत नाही. आधीच तुम्ही इंटरप्रिटेशन कशाला करता? नाही असं नाही. इंटरप्रिटेशन तर केलंच पाहिजे. नाही एखादी गोष्ट सुरू केलेलं आहे त्याचं पॉझिटिव्ह रिझल्ट बघा आणि मग ठरवू. आधीच आपण एखाद्या गोष्टीकडे निगेटिव्ह नको नाही पॉझिटिव्ह बघू आणि या ह्याच्यामध्ये उलट बेटर आहे ना लोक करायला जाणार नाहीत ना. वेगळ्या पद्धतीने विचारलं पाहिजे. 19 पासून अंमलात आहे मॅडम तेव्हापासून चोऱ्या झाल्याने असं काही घडलं. त्याच्यानंतर सेकंड हँडचे जे काही व्यवहार होतात ना त्याच्यामध्ये सुद्धा या नंबर प्लेट ज्या आहेत ना त्या सुद्धा बदली करून आहे ना व्यवहार होतात RTO मध्ये. आता आम्ही त्याच्यावर खूप झगडतोय. मध्यस्थाशिवाय एजंटाशिवाय ह्या ज्या खरेदी विक्री होऊच शकत नाही ना कारण मध्ये फायनान्स कंपनी असते. तर त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या नंबर प्लेटला हातप्रम करण्यामध्ये सगळ्यांना यश मिळालेलंच आहे. नाही तर मग मला असं ट्रॅक रेकॉर्ड असेल तुमच्याकडे तर काही सांगा की 19 ते 23 19 ते 25 आपल्याला काय काय फायदा झाला या HSRP नंबर प्लेटचा? त्याचं काही आमच्याकडे कोणाची त्याच्याबाबतची तक्रार आलेली आहे की माझी गाडी चोरीला गेलेली आहे आणि हा नंबर प्लेट अशी झालेली आहे त्याच्याबाबतची जर आली आणि मी आले तर आम्ही नक्कीच त्याच्यावर बघून घेऊन रिपोर्ट करू. ठीक मॅडम 6 वर्षात एकही गाडी चोरीला गेली नाही मी असं म्हणत नाही पण तक्रार त्यांच्याकडे आली नाही असं त्यांचं म्हणणं.
ठीक आहे. एनिवे मॅडम, याच्यावर आम्ही पाठपुरावा करत राहू, कारण आमचं हे यश आलं पाहिजे आम्हाला, असं आमचं मत आहे. आम्ही वारंवार भेट देऊ तुम्हाला, तर तेवढ्या भेटी देत चालू. थँक्यू सो मच. आम्हाला एक फोटोग्राफ मला इनवर्ड करून घेऊन त्याच्यावर मला फक्त तुमच्यापर्यंत देताना आपले पाची जिल्हा प्रमुख या इकडे जरा. जिल्हा प्रमुख, कार्याध्यक्ष, अध्यक्ष सगळे या. या मागे. एक चेअर काढा बरं, एक मिनिट. ओके. नाही, आता नका पाणी, फक्त मला रिसीव्ह द्या. शिक्षण हा फोन तुमचा.